नमस्कार, मी मंगेश गायकवाड. महाराष्ट्रात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याची सैर करायची सर्वांनाच आवड असते. गिर्यारोहक प्रेमी हे प्रत्येक गडावर प्रत्येक किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करतात. सर्व गिर्यारोहक हे पूर्ण अवयवाने चांगले असते, पण आज राजगड हा सर केला आहे. हा आंबळे गावातील एका युवकाने, त्याचं नाव आहे पंकज महादेव जगताप. तुम्हाला ऐकून थोडंसं अस्वस्थ वाटेल, पण पंकज महादेव जगताप हा दोन्ही पायाने दिव्यांग असून त्या दिव्यांगावर मात करून तो तरुण आज त्यांनी राजगड किल्ला हा सर केला आहे. तर त्यांनी हा राजगड किल्ला कसा सर केला, तो किल्ला सर करण्यात त्याला नेमक्या काय अडचणी आल्या हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. आपण आलेलो आहोत पंकज महादेव जगताप यांच्याकडे. तर आता आपण जाणून घेऊ त्या पंकज जगताप यांच्याकडून की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी राजगड सर केला. पंकज, तो स्वागत आहे. धन्यवाद. पंकज, काय वाटतं की ह्या परिस्थितीत तुला राजगड सर करावा का वाटला? तशी माझी इच्छाच होती की महाराजांनी जेवढे स्वराज्यात किल्ले जिंकलेत 365 किल्ले जिंकले स्वराज्यात, तर ते सर्व सर करायचा प्रयत्न मी करणार आहे. परंतु स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड ही मी निवडली आणि तिथे पहिला तो गड सर करण्याचा मी निश्चय केला. त्यात मला बरेचसे म्हणजे मार्ग अडथळे आले. कुठे घसरगुंडीचा रस्ता होता, कुठे दगड होते. पण माझे मित्र शुभम ताडगे यांनी मला खूप आणि ऋषी जगताप यांनी मला खूप सहायता केली. म्हणजे त्यांनी आता सांगता पण येणार नाही अशा प्रकारे भरपूर पद्धतीने सहायता केली त्यांनी मला तिथे. पण पंकज, सहायता केली, पण ज्या वेळेला गड चढताना काय अडचणी आल्या? हो. नेमक्या काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे आता पहिल्यांदा मी एवढं चाललो होतो म्हणजे हातावरती, तर हात दुखत होते. तर मग मनातून शिवाजी महाराजांची घोषणा केली की एकदम आळशी ऊर्जा यायची, पुन्हा मी चालणं सुरू केलं. ते राजे शिवछत्रपती यांची ज्यावेळेस आपण नाव जरी घेतलं तरी अंगात एक प्रेरणा येते, किंवा राजे शिवछत्रपती यांचं नाव घेण्याची ही ज्यावेळेस ताकद अंगात येते त्यावेळेस एक स्फूर्ती येते, एक प्रेरणा येते. मग पंकज, तू ज्यावेळेला पावसाळ्याचं वातावरण होतं त्यावेळेला कुठंतरी घसरडं त्या पायऱ्या झाल्या, त्यावेळेला तू कसा हा गड सर केला? घसरायचे, हात घसरायचे, पाय घसरायचे माझे, पण मनात ठरवलेलंच होतं. मी जिद्दच ठरवली होती की जायचं तर वरतीच, अधूनमधून माघारी यायचं नाही. त्याच्यामुळं मी काही करता कुठे झाडांच्या मुळ्यांचा सहायता घेत, कुठे दगडांचा सहायता घेत, असे थोडंसं हळूहळू पद्धतीने वरती चढू राहिलो. मी कुठे थांबलो नाही अजिबात. तर पंकजने हात घसरताना, पाय घसरताना त्याला त्याच्या मित्राने साथ दिली. त्या मित्रांच्या साथीवर पंकजने गड सर केला असं पंकजचं म्हणणं आहे. पण थोडक्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन किंवा शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन जी अंगात प्रेरणा येते, जी स्फूर्ती येते, ती खास पंकजने अनुभवली. एवढा मोठा गड सर करणं हा कुठंही जोक नाही आणि हा गड पंकजने सर केला. पंकज, परत एकदा तुला मी विचारतो की ज्या वेळेला तू गडावर पोचला त्यावेळेला तुला काय अनुभव आला नेमका? जेव्हा मी गडावरती माझा माथा टेकावला त्यावेळी अक्षरशः म्हणजे आनंदाचे अश्रू आल्यागत झालं होतं. माझं एक खरी गोष्ट आहे की तिथं मला खूप आनंद झाला की माझी जी इच्छा होती की या महाराजांचे गड किल्ले जायचं, सर करायचे, त्यात म्हणजे पहिला गड हा राजगड निवडला होता. आणि पहिल्यांदा मी एवढ्या वरती गेलतो की महाराजांची म्हणजे एक प्रेरणा होती की वरती जायचं मला, की तिथं गेलो. पण एक आनंद अश्रू आलते आणि एकदम माथा टेकवला होता मी याच्यावरती. महादरवाजा होता जो तिथे आणि महाराजांची घोषणा देऊन मी तिथे खूप म्हणजे आनंदी होतो. महाराजांची घोषणा देऊन महाराजांच्या त्या किल्ल्यावर जाऊन नतमस्तक होऊन ज्या वेळेला पंकज हा कुठेतरी भावनिक होतो, एक दिव्यांग व्यक्ती अख्खा गड सर करतो, त्यानंतर तो व्यक्ती भावनिक होतो, हेच खरं आपल्या महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची
ही तरुणांसाठी किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसासाठी ही खूप मोठी प्रेरणा आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. मंगेश गायकवाड, पुरंदर.